श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कशा आहात? आशा करते खुश असाल, सुखी असाल, संपन्न असाल आणि स्वामींच्या सेवेत रममान असाल. मी आज आपल्याला आपले नातेसंबंध तुटलेले असतात ते परत पूर्ववत कसे करायचे यासाठी आपल्याला उपाय सांगणार आहे. आपण जर एकटे पडत असाल, नात्यात कोणी आपल्याशी व्यवस्थित वागत नसेल, तर त्यासाठी काय उपाय करायचे. तर आपल्याला चंदन आणि मध महादेवाच्या पिंडीवर जलाधारीच्या ठिकाणी, जिथे पार्वतीचं ठिकाण आहे त्या ठिकाणी चंदन आणि मध अर्पण करायचं आहे. त्यामुळे आपले नाते सुधारण्यास मदत होते. परत मंगळवारी हा उपाय फक्त मंगळवारीच आपल्याला करते. यासाठी आपल्याला एक लाल रिबीन लागणार आहे. शाळेत मुली बांधतात ती, किंवा सॅटिनची लाल रिबीन गिफ्ट पॅक करतात ती असेल तरी चालेल. आणि त्याच्या आपल्याला 2 लाल गुंजा लागणार आहेत. तर त्या 2 लाल गुंजा आणि लाल रिबीन घेऊन, छोटी सॅटिनची रिबीन आहे त्यात 2 वेळा 2 गाठी बांधावी लागतील. मोठी जर रिबीन असेल तर एकाच ठिकाणी 2 बांधल्या चालतील. आणि ती बांधलेली गुंजांची रिबीन आहे ती आपल्याला मारुती मंदिरात घेऊन जायची आहे. आणि मारुतीच्या डाव्या पायाला लावून मनोमन प्रार्थना करायची आहे की माझे जे काही नातेसंबंध आहे, सासू सासरे, माहेरचे, मित्र मैत्रिणी कोणी असतील, ते जे आमचे नातेसंबंध बिघडलेले आहेत ते पुन्हा पूर्ववत होऊ द्या आणि वातावरण खेळीमेळीचे हो, यासाठी मारुतींना मनोमन प्रार्थना करायची. आणि घरी आल्यानंतर स्त्रिया असतील तर स्त्रियांनी डाव्या दंडावर जायचं आहे आणि पुरुष असतील तर पुरुषांनी उजव्या दंडावर ती रिबीन बांधायची आहे. जोपर्यंत आपले नातेसंबंध ठीक होत नाही तोपर्यंत ही रिबीन आपण बांधायची आहे. खराब झालेली वाटली तर आपण ती रिबीन नवीन तयार करायची आहे पुढच्या मंगळवारी. किंवा सुतक पिरियड वगैरे असतील तर ती रिबीन तेच बांधायची नाही, ती काढून ठेवायची आहे. नंतर सुतक पिरियड वगैरे झाल्यानंतर आपण नवीन रिबीन तयार करायची आहे अशी. आणि नवीन आपण जोपर्यंत आपले नातेसंबंध खेळीमेळीचे वातावरण होत नाही तोपर्यंत हा उपाय आपण करायचा आहे. उपाय आहे पण खूप कारगर आहे. परत म्हणू नका गळ्यात बांधू का, इथं पायाला बांधू का, फक्त दंडावच बांधायचे. दंडावच नाती सुधारण्याचा ग्रह असतो. प्रत्येक संबंधाचा प्रत्येक ठिकाणाची वेगवेगळी दशा असते. त्यामुळं तो फक्त ती रिबीन फक्त दंडावरच बांधता येईल. स्त्रियांनी डाव्या दंडावर आणि पुरुषांनी उजव्या दंडावर. हा उपाय करून बघा, आपले संबंध जरूर सुधारतील. आणि आपल्याला कसे हे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.